महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। शहरातील वाढती वाहतूक, वाहनांची वाढती संख्या आणि नियमभंगांच्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मोठी कारवाई केली आहे। 1 जून ते 15 जून 2026 या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 19,035 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 1,85,13,300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे, हिंजवडी, तळवडे, चिखली हे आयटी हब म्हणून, तसेच देहू आणि आळंदी ही धार्मिक स्थळे असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे स्थलांतर झाले आहे। परिणामी वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी आणि नियमभंगांच्या घटनांमध्येही वाढ झाली। पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर आणि अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून विविध प्रकारच्या नियमभंगांवर कारवाई केली। कारवाईचा तपशील: काळ्या काचा असलेल्या वाहनांवर 2,562 कारवाया, मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर 1,018 कारवाया, जड आणि अवजड वाहनांवर 4,444 कारवाया, नो पार्किंग आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर 10,607 कारवाया, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणे 404 कारवाया। या सर्व कारवायांमधून एकूण 19,035 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। वाहतूक शाखेने नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले। तसेच वाहतूक कोंडी, सिग्नल समस्या, वाहतूक नियमन किंवा इतर वाहतूक विषयक तक्रारींसाठी ट्रॅफिक बडी, व्हॉट्सअप चॅटबॉट याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन करण्यात आलं। वाहतूक नियमांचे पालन केल्यास दंडात्मक आणि न्यायालयीन कारवाई टाळता येईल, असे आवाहन पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।